जय महाराष्ट्र. मी रुजुता लुकतुके. आपण पाहताय महाफास्ट. पुढच्या अर्ध्या तासात आपण घेणार आहोत ताज्या आणि अपडेटेड 50 बातम्यांचा आढावा. सुरुवात करूया महावेगवान घडामोडींना. दादरमधील डॉक्टर आंबेडकर भवन पाडण्याचं प्रकरण आता चिघळलंय. आंबेडकर भवनावर भाजपचे बिल्डर आमदार लोढा यांचा डोळा असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलाय. लोढांना या जागी बिल्डिंग बांधायची आहे असा खळबळजनक आरोप निरुपम यांनी केलाय. यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये 2 शिक्षकांनी शिक्षकी पेशाला काळीमा फासणारं कृत्य केलंय. अल्पवयीन 17 मुलींचं शोषण या नराधमांनी केलंय आणि या घृणास्पद घटनेविरोधात आरोपी शिक्षक आणि संस्था चालकांवर कठोर कारवाई व्हावी आणि शाळा कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी सर्व पक्षांकडून होत आहे. खासदार विजय दर्डा आणि किशोर दर्डा हे या शाळेचे संस्था चालक आहेत. पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊन नाशिककडे परतत असताना शेलगाव वांगी इथं एक ट्रक आणि छोटा हत्ती यांचा भीषण अपघात झालाय. या अपघातात 5 वारकरी जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे. दुपारी 1च्या सुमारास झालेल्या या अपघातात 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर करमाळ्यामध्ये शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महाबळेश्वरमध्ये 2 एसटी बसमध्ये अपघात झालाय. दोन्ही एसटी बस एकमेकांना समोरासमोर धडकल्यात. यातील एक एसटी ही श्रीवर्धनहून मिरजला आणि दुसरी एसटी पुण्याहून महाबळेश्वरला जात होती. या अपघातात एकूण 32 प्रवासी जखमी झालेत. पैकी 3घांची प्रकृती चिंताजनक आहे. तर मुंबईतल्या चेंबूरमध्ये अमरमहल पुलावर टेम्पो आणि कारमध्ये अपघात झाला. या अपघातात 4 जण जखमी झालेत आणि यातल्या 3घांना सायन आणि एकाला राजवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या अपघातानंतर काही वेळ वाहतूकही ठप्प झाली होती. तर मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक आता पूर्ववत झाली आहे. आज सकाळी सुकेळी खिंडीत नागोठणे गावाजवळ दरड कोसळली होती. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक भिसे खिंडीतून रोहे मार्गे वळवण्यात आली होती. तर शुक्रवारी मुंबई गोवा महामार्ग खचल्यामुळे वाहतूक धीम्या गतीनं सुरू होती. भोसते घाट हा 1.5 ते 2 फूट खचला आणि यामुळे घाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या भोसते गावातल्या 3 वाड्यांनाही धोका निर्माण झाला होता. ठाण्यात घोडबंदरमध्ये भिंत कोसळून 9 गाड्या चक्काचूर झाल्यात. घोडबंदर रोडवरच्या आरमॉल आणि रुनवाल इस्टेट दरम्यान असलेली भिंत कोसळली आहे. सुदैवानं या दुर्घटनेत कोणीही जखमी झालं नाही. फायर ब्रिगेडचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत. तसंच आपत्कालीन विभाग मदत व्यवस्थापन अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झालेत. महालक्ष्मी रेसकोर्सची जागा मेट्रोला देण्यासाठी हालचालींना आता वेग आलाय. रेसकोर्सची 3 एकर जमीन मेट्रोसाठी देण्याचा सरकारचा विचार आहे. तर रेसकोर्सच्या जागेवर थीम पार्क उभारण्याची शिवसेनेची संकल्पना आहे. उद्धव ठाकरेंना रेसकोर्सवर उद्यान हवंय. त्याचबरोबर जर उद्यानाला बाधा पोहोचणार असेल तर विरोध करणार असल्याचं शिवसेनेनं सांगितलं आहे. मुंबईतल्या धारावीमध्ये धोबीघाटमध्ये झोपडपट्टीमध्ये पावसाचं पाणी शिरलंय. महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घरांमध्ये पाणी शिरल्याचा आरोप स्थानिक नगरसेवक राजेंद्र सूर्यवंशी यांनी केलाय. रायगड जिल्ह्यात सकाळपासून जोरदार पाऊस बरसतोय. गेल्या 24 तासात 117 मिलीमीटर पाऊस झाला इथे आणि या मुसळधार पावसामुळे काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर पुंडलिका, अंबा आणि सावित्री नद्या धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई शहरातही मुसळधार पाऊस सुरू आहे. शुक्रवारी दिवसभर पावसानं उसंत घेतल्यानंतर रात्रीपासून पावसानं जोर धरला आणि शहरातील अनेक परिसरात पाणी साचलंय. हिंदमाता परिसरात रस्तेही पाण्याखाली गेलेत. त्यामुळे परिसरातील वाहतुकीवर परिणाम झालाय. राज्यभरात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळतोय. मध्य महाराष्ट्रात मात्र अजूनही पावसाची आशा आहे. पुण्यात जूनमध्ये सरासरीच्या 49% पाऊस पडला आहे. तर नंदुरबार, नाशिक, जळगाव आणि धुळे अजूनही कोरडे आहेत. गेल्या वर्षीही पावसाची स्थिती अत्यंत निराशाजनक होती. यंदा 3 आणि 4 जुलैला मध्य महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता आहे.
जून महिन्यात देशात सरासरीपेक्षा 18% पाऊस कमी पडला आणि याचा फटका शेतकऱ्यांना बसलाय, तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात 60 ते 70% पेरण्या अजून झाल्या नाहीयेत. अनियमित पावसामुळे शेती उत्पादनावर याचा परिणाम होतोय. परभणीत जलयुक्त शिवारच्या कामांचा बोजवारा झालेला पाहायला मिळतोय. सोनपेठमध्ये जलयुक्त अंतर्गत बांधण्यात आलेल्या सिमेंटच्या बंधाऱ्याला तडा गेल्यामुळे कामाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालंय, तर पाणी भरण्याआधीच बंधाऱ्याला तडा गेल्यामुळे शेतकऱ्यांमध्येही भीतीचं वातावरण आहे. नाशिकमध्ये भाजप स्वबळावर आगामी महानगरपालिका निवडणूक लढवणार असल्याची घोषणा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. 100+चा नारा देत त्यांनी आगामी महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय. त्याचबरोबर राज ठाकरेंवरही त्यांनी टीका केली आहे. सिंहस्थच्या कामांवरून मनसेला टार्गेट करत आयत्या बिळावर नागोबा असल्याची टीका महाजन यांनी मनसेवर केली. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि सिन्नरमध्ये 46 गावातील नागरिकांनी जमीन द्यायला विरोध केलाय. त्यामुळे मुंबई नागपूर एक्सप्रेसवेला ब्रेक लागू शकतो. शुक्रवारी सिन्नर तालुक्यातील गोंदे गाव इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा मेळावा झाला आणि या मेळाव्यादरम्यान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला इशारा देत जमिनी कुठल्याही परिस्थितीत देणार नाही असं म्हटलंय. उस्मानाबादमध्ये असलेल्या तुळजाभवानी मंदिराच्या दानपेटीत उंदीर घुसलेत आणि या उंदिरांनी तब्बल 64,000 रुपयांच्या नोटा कुरतडल्या. भाविकांनी दानपेटीत टाकलेल्या नोटा उंदरांनी खाऊन टाकल्यात. दानपेटीत 57 लाखांपेक्षा अधिक रक्कम होती. पैकी 64,000च्या नोटा उंदरांनी कुरतडल्याचं समजतंय. अभिनेता इरफान खानच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यानं जयपूरमध्ये आगामी चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी बकऱ्यांच्या कुर्बानीवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता मुस्लिम संघटना आक्रमक झाल्यात. इरफान खाननं आपलं वक्तव्य मागे घ्यावं, नाही तर त्याच्यावर बहिष्कार टाकण्याचा फतवा काढला जाईल असं मौलाना साजिद रशीद यांनी म्हटलंय. मुंबईमध्ये यंदाही लेप्टोस्पायरोसिस रोगाची भीती कायम आहे. उपनगरात उंदीर मारण्यासाठी पालिकेला एकही माणूस किंवा संस्था मिळत नसल्याचं समोर आलंय. यामुळे उपनगरात लेप्टो फैलावण्याची शक्यता जास्त आहे. पालिकेनं एक उंदीर मारण्याचे 10 रुपये घोषित केलेत, मात्र अद्याप कोणत्याही संस्थेनं पुढाकार घेतला नाहीये. लेप्टोस्पायरोसिस या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी गुरं आणि उंदरांचा बंदोबस्त करण्याच्या योजना मुंबई महानगरपालिकेनं आखल्या आहेत. मात्र गुरं आणि उंदरांप्रमाणेच भटकी कुत्री देखील लेप्टोच्या प्रसाराला कारणीभूत ठरत असल्याचं निष्पन्न झालंय. खडकवासला धरणातील पाण्यावर वीज निर्मिती करण्याच्या गेल्या 6 वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पाला आता गती मिळणार आहे. धरणातून मुठा उजवा कालव्यामध्ये शेतीसाठी सोडल्या जाणाऱ्या पाण्यावर 1.2 मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येणार आहे. या कामाला गेल्या महिन्याभरात सुरुवात होणार आहे. पंढरपूर इथं होणाऱ्या आषाढी एकादशी यात्रेसाठी एसटी महामंडळानं जय्यत तयारी केली आहे. यंदा 3,353 जादा बसेस सोडण्याचा निर्णय महामंडळानं घेतल्याची माहिती आहे. या बसेस 11 जुलैपासून सोडण्यात येणार आहेत. मुंबई वाहतूक पोलिसांचं बनावट फेसबुक पेज आणि ट्विटर अकाउंट सुरू असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मागच्या 2 वर्षांपासून सुरू असलेल्या या बोगस फेसबुक पेज आणि ट्विटर अकाउंटमुळे हजारो नागरिकांची फसवणूक होतीये. याबाबत वाहतूक पोलिसांनी दोन्ही संकेतस्थळं बंद करण्यासाठी पत्र दिले आहे. मध्य आणि कोकण रेल्वेनं मुंबईकरांसाठी गणेशोत्सवादरम्यान जादा गाड्या सोडल्यानंतर आता पश्चिम रेल्वे आणि कोकण रेल्वेनंही या दरम्यान विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय. वांद्रे करमाळी आणि अहमदाबाद करमाळी या मार्गावर या गाड्या धावतील. या गाड्यांच्या आरक्षणासाठी विशेष दर आकारण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या बदलापूर ते भिवपुरी स्थानकादरम्यान आज आणि उद्या विशेष मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे कर्जतपर्यंतची वाहतूक ठप्प राहणार आहे. या कारणानं पावसाळी पिकनिक आणि धबधबे पाहण्याचा बेत आखलेल्यांच्या पदरी निराशा येणार आहे. रेल्वे मार्गावरील महत्त्वपूर्ण कामांसाठी रविवारी मध्य पश्चिम आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाईल. ब्लॉक दरम्यान या मार्गावरची सेवा वेळापत्रकापेक्षा 15 ते 20 मिनिटं उशिराने धावेल. तसंच या दरम्यान काही सेवा रद्दही राहणार आहेत.
विविध कारणांमुळे घरातून पळालेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी रेल्वे पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान ही मोहीम हाती घेतली आहे। या मोहिमेदरम्यान एप्रिल ते जूनमध्ये 1074 मुलांचा शोध लागलाय। यापैकी 946 मुलांना पालकांच्या ताब्यात देण्यात आलं। 88 मुलांना बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आलं। विरार पुढच्या जवळपास 15 स्थानकांवर सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्याचबरोबर पश्चिम रेल्वे सुरक्षा दलानं आपल्या ताफ्यात बॅगेज स्कॅनर मशीन आणि डॉग स्क्वॉडही आणले आहेत, असं पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय आयुक्त आनंद झा यांनी सांगितलंय। पदवी, पदव्युत्तर आणि संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक असणार आहे। आर्थिक वर्ष 2016-17 पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगानं देशातल्या सर्व विद्यापीठांना दिले आहेत। यासंबंधीचं परिपत्रक यूजीसीनं प्रसिद्ध केलं आहे। मुंबईतील कायम विनाअनुदानित तत्वावर मान्यता मिळालेल्या 562 खासगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळा अनुदानासाठी पात्र ठरल्या आहेत। या 562 शाळा आणि 322 वर्ग तुकड्यांवर शिकवणाऱ्या 5000 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न त्यामुळे सुटणार आहे। खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षण सेवकांच्या नियुक्तीसाठी यापुढे टीईटी देणं बंधनकारक असणार आहे, असा निर्णय शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागानं जाहीर केलाय। या निर्णयामुळे अखेरीस राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। मोफत शिक्षण कायदा आरटीई 2009 अंतर्गत 25% गरीब विद्यार्थ्यांचा मोफत प्रवेशांतर्गत शाळांमध्ये काही प्रवेश निश्चित झालाय, तर काही ठिकाणी अजूनही प्रवेश रिक्तच आहेत। मुंबईतल्या रस्त्यांवर खड्डेच खड्डे दिसू लागले असले तरी मुंबई पालिकेकडे आतापर्यंत 396 खड्ड्यांचीच नोंद झाली आहे। त्यातील फक्त 60 खड्डे बुजवण्याचं राहून गेल्याची अधिकृत नोंद आहे, तर 400 पैकी 150 खड्ड्यांची नोंद ही गेल्या 2 दिवसात झाली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या भाडेपट्टीनं दिलेल्या 242 मालमत्तांमध्ये मक्तेदारानं अनधिकृत बांधकामं केली आहेत, तर पालिकेनं नोटीस बजावूनही ही अनधिकृत बांधकामं तोडण्यात आलेली नाहीत। त्याचप्रमाणे या मक्तेदारांच्या भाडेपट्ट्यांची मुदत संपुष्टात आल्यानंतर त्याचं नूतनीकरणही करण्यात आलेलं नाही। नवी मुंबईमध्ये परवानगी न घेता व्यवसाय करणाऱ्या हॉटेल आणि मिठाई दुकानांविरोधात पालिकेनं धडक कारवाई सुरू केली आहे। शुक्रवारी ऐरोलीमधली 8 दुकानं सील झाली असून कारवाई केलेल्या हॉटेल आणि मिठाई दुकानांची संख्या 68 झाली आहे। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडतोय। शुक्रवारी 1 लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा वाढला आहे। 4 दिवसात 2 लाख दशलक्ष लिटर इतकी पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे। पावामध्ये वापरण्यात येणाऱ्या पोटॅशियम ब्रोमेट आणि पोटॅशियम आयोडेट या रसायनांमुळे कर्करोग होऊ शकतो असं संशोधनातून समोर आल्यावर मुंबई महानगरपालिकेनं त्याची गंभीर दखल घेत घातक रसायनांवर बंदी घालण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली आहेत। तंबाखूमुळे 27 प्रकारचे आजार होतात। अशा आजारांचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत आणि म्हणूनच गुटखा आणि पान मसाल्यावर कायमची बंदी घालावी असं साकडं राज्यातल्या डॉक्टरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घातलंय। गोव्यातलं काजू उत्पादन स्थिर असल्यामुळे राज्य सरकारनं उत्पादन वाढवण्यासाठी आता जैविक खताचा वापर करण्याचा निर्णय घेतलाय। राज्याच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना जैविक खतं उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। सरकारी महिला कर्मचाऱ्यांप्रमाणेच आता खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनाही 6 महिन्यांची प्रसूती रजा मिळणार आहे। संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनात याबाबतचं विधेयक मंजूर होण्याची शक्यता आहे। हे विधेयक संमत झालं की खासगी क्षेत्रातील सर्व कंपन्यांना आणि आस्थापनांना या आदेशाची अंमलबजावणी करावी लागणार आहे।
अमरनाथ देवस्थानाला जाणाऱ्या 1282 यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीला जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंग यांनी शुक्रवारी झेंडा दाखवला। जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर यात्रेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे। बहुजन समाजवादी पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी पक्षातून बाहेर पडावं असं उत्तर प्रदेशचे नगरविकास मंत्री मोहम्मद आझम खान यांनी म्हटलंय। आझम यांनी एका प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना असं वक्तव्य केलंय। बांगलादेशमधल्या ढाकामध्ये अत्यंत प्रसिद्ध आणि गजबजलेल्या भागात रात्री दहशतवाद्यांनी हल्ला केला होता। हा हल्ला मुंबईतल्या 26/11च्या हल्ल्याशी मिळता जुळता होता। तर या हल्ल्यामध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय आणि 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलंय। 2 दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात आलंय। होली आर्टिझन बेकरीमध्ये हा हल्ला झाला। बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये दहशतवादी हल्ल्याचा थरार संपुष्टात आला। या हल्ल्याची जगभरातून निंदा होत असून प्रख्यात बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनीही हल्ल्याबाबत ट्विट केलंय। अल्लाहू अकबरच्या घोषणा देत असा नृशंस करणाऱ्या या हल्लेखोरांना इस्लामिक दहशतवादी म्हटलं पाहिजे असं तस्लिमा नसरीन यांनी म्हटलंय। अमेरिकेच्या अध्यक्षपदाची माळ आपल्या गळ्यात पडली तर आयसिस या विरोधात नवी आघाडी उघडली जाईल। या युद्धात नाटोच्या सैन्याला उतरवण्यात येईल असं मत रिपब्लिकन पक्षाचे संभाव्य उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीदरम्यान व्यक्त केलं आहे। हज यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांना मनगटावर बांधता येईल असं इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी ब्रेसलेट देण्याचा निर्णय सौदी अरेबियाच्या प्रशासनाने घेतलाय। गेल्या वर्षी चेंगराचेंगरीमध्ये 2000हून अधिक यात्रेकरू मृत्युमुखी पडले होते। त्यामुळे 800 कॅमेरे आता बसवण्यात आले आहेत। आता यात्रेकरूंवर नियंत्रण ठेवता यावं यासाठी ई ब्रेसलेटचा पर्याय निवडण्यात आला आहे। अमेरिकेतल्या लोकल मोटर्स कंपनीने जगातली पहिली 3D प्रिंटेड मिनी बस बनवली आहे। ओली असं या मिनी बसचं नाव आहे। या बसची यशस्वीरित्या चाचणी करण्यात आली आहे। ही बस स्वयंचलित म्हणजेच ड्रायव्हरशिवाय चालवता येणार आहे। तैवानी स्मार्टफोन कंपनी HTCनं डिझायनर 626 या स्मार्टफोनच्या किमतीत तब्बल 2000ची कपात केली आहे। किमतीत कपात केल्यानंतर हा स्मार्टफोन आता 11,990 रुपयांना उपलब्ध आहे। ट्विटरवरून कंपनीनं ही माहिती दिली आहे। जगातला सगळ्यात वेगाने धावणारा युसेन बोल्ट रिओ ऑलिम्पिकला मुकण्याची शक्यता आहे। मांडीच्या दुखापतीमुळे बोल्टनं ऑलिम्पिक पात्रता फेरीतून माघार घेतली आहे। त्यामुळे रिओ ऑलिम्पिकमधल्या समावेशाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। तर वेल्सनं युरो करंडकातली आपली स्वप्नवत कामगिरी कायम ठेवली आहे। वेल्सनं उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमचा 3-1 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे। वेल्सची उपांत्य फेरीत गाठ क्रिस्टियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालशी पडणार आहे। आणि या बातमीसह महाफास्टमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त।